डॉक्टर घैसास यांनी 10 लाखांची केल्याचं म्हटलं गेलं होतं आणि त्यानंतर उपचार वेळेवर न मिळाल्यामुळे एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागला आणि त्यानंतर भाजपच्या महिला कार्यकर्त्या इथं आक्रमक झाल्या आणि डॉक्टर घैसास यांचं जे क्लिनिक आहे ते क्लिनिक इथं फोडून टाकण्यात आलेलं आहे। पुण्यातली ही दृश्य आपण बघतोय। यावेळेस डॉक्टर घैसास यांचं नाव समोर आल्यानंतर भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांचं क्लिनिक जे आहे ते फोडलेलं आहे आणि इथं या डॉक्टर घैसास जे ते हत्यारे आहेत त्यांनी एका महिलेचा जीव घेतला असा आरोप देखील इथं करण्यात आलेला आहे। रुग्णालयाच्या बाहेर सुशोभीकरणासाठी लावलेली झाडं जी आहेत ती देखील इथं फेकण्यात आलेली आहेत। तसंच रुग्णालयाच्या आत देखील तोडफोड करण्यात आलेली आहे। सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। सागर, नेमकं काय घडलं? भाजप महिला पदाधिकारी आक्रमक होत त्यांनी डॉक्टर घैसास यांचं हॉस्पिटल जे आहे ते फोडलेलं आहे। डॉक्टर घैसास आता हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत पाहणी करण्यासाठी। त्यांच्याबरोबर पोलीस आहेत। आपण जर बघितलं पोलिसांसमोर डॉक्टर घैसास पाहणी करतात। एकंदरीत आपण जर पाहिलं तर हे त्याचबरोबर पाहणी आहे ती सध्या आपल्याला पाहायला मिळते। डॉक्टर घैसास यांना दिनानाथ हॉस्पिटलमध्ये क्लिनिक दिलेली आहे। त्यांच्याकडे महिला जी आहे ती तपासणीसाठी आलेली त्याचं त्यांचं म्हणणं होतं। मात्र जो आरोप आहे तो हॉस्पिटलने पूर्णतः फेटाळलेला आहे आणि पेशंटच्या नातेवाईकांवरतीच त्यांनी आरोप केलेला आहे। आता जर या सर्व गोष्टीला जबाबदार असल्याचं गृहीत धरल्यानंतर भाजप पदाधिकारी आक्रमक झाले आणि त्यांनी त्यांचं हॉस्पिटल जे आहे तातोडे उद्यान या ठिकाणचं त्या ठिकाणी असणाऱ्या आतमध्ये जाऊन त्यांनी तोडफोड केली आहे, कुंड्या फोडलेल्या आहेत। हे आक्रमक त्या ठिकाणी पोलीस आता या ठिकाणी दाखल झालेत। अगदी सागर, एक महत्वाचा प्रश्न असा आहे की डॉक्टर घैसास यांचा या सगळ्या प्रकरणामध्ये नेमका रोल काय? डॉक्टर घैसास यांच्याकडे त्यांनी तपासणी केली असं त्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे आणि त्यांनी सर्व माहिती जी आहे ती दिलेली होती असंही त्यांचं म्हणणं आहे। मात्र सर्वस्वी जबाबदार डॉक्टर घैसास यांनी पैसे मागितल्याचा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्यावरती हा सर्व रोष जो आहे तो पदाधिकाऱ्यांचा पाहायला मिळतो। जे हॉस्पिटलने अहवाल जो निष्कर्ष काढलेला आहे त्यामध्ये तसं म्हटलेलं आहे। त्यानंतर आता ही आक्रमकता जी आहे ती डॉक्टर घैसास यांच्या विरोधातली भाजप पदाधिकारी असतील किंवा इतर पदाधिकारी असतील त्यांच्याकडून पाहायला मिळते। नाही अगदी सागर, आपण बघतोय मंगेशकर रुग्णालयाने प्रतिक्रिया दिली। डॉक्टर घैसास नेमके कुठे आहेत, त्यांनी काही प्रतिक्रिया दिली आहे का? आपण जर बघितलं तर डॉक्टर घैसास जे आहेत ते अजून या ठिकाणी आलेले नाहीयेत। मात्र डॉक्टरांचं हॉस्पिटल जे आहे ते डॉक्टर घैसासांकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही। मात्र हॉस्पिटलमध्ये असतील या अशाने सर्व भाजप अधिकारी महिला जे आहेत ते हॉस्पिटलमध्ये आलेले होते। मात्र या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नाही, कुठे गेले त्या ठिकाणी कोणी सांगायला तयार नव्हतं। नंतर ते महिला आक्रमक झाले आणि त्यांनी कुंडीची तोडफोड जी आहे ती सुरू केली आणि हॉस्पिटलमध्ये गोंधळ जो आहे तो सुरू झालेला पाहायला मिळाला। मोठ्या प्रमाणात तोडफोड जी आहे ती या पदाधिकारी महिलांनी केलेली। अगदी नक्कीच सागर, वेळोवेळी तुमच्याकडून आम्ही या संदर्भातले सगळे ताजे अपडेट घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर डॉक्टर घैसास यांच्या क्लिनिकची इथं तोडफोड करण्यात आलेली आहे। पैसे मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे आणि त्यानंतर भाजपच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या आणि त्यांचं जे रुग्णालय आहे ते इथं फोडून टाकण्यात आलंय। आम्ही ऍक्च्युली त्यांना इथं भेटायला आलो होतो तर त्यांच्या हॉटेलमध्ये त्यांच्या हॉस्पिटलमधले साधं रिसेप्शन सुद्धा गायब आहे। 3:30 वाजता येणार आहे। एवढा मोठा सीन झालाय आज आपल्या इथं। त्यांनी स्वतः इथं उपस्थित राहायला पाहिजे होतं। आम्हाला त्यांना जाब विचारायचं की असं काय झालं की तुम्ही असं का वागलात, पण ते स्वतः इथं नाही आहेत म्हणून शेवटी आम्हाला आज पर्याय नसेल आम्ही इथं आलेलो आहोत। आज त्यांचं हॉस्पिटलचं तोडफोड करण्यासाठीच आम्ही तो आले की ते आम्हाला भेटायलाच तयार नाहीये। 3 मजली हॉस्पिटल कशाच्या जीवावर उभारलं तुम्ही? दिनानाथच्या जीवावर उभारलं हे हॉस्पिटल। हे तुमच्या हॉस्पिटल मधल्या स्वतःच्या सगळ्या अत्याधुनिक सुविधा आपल्याकडे पाहिजे आणि गोरगरिबांसाठी तुला 10 लाख रुपये पाहिजे। अरे डाकू घैसास, राज्य सरकारकडनं तू देणग्या घेतो आणि देताना मात्र